नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB 3 इयर्स CET 2024चं खूप विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक केलेल्या आहेत आणि आता LLB 3 इयरचे हॉल तिकीट पण सर्वांना इश्यू झालेले आहेत. तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप असे प्रश्न मला इंस्टाग्रामला आणि यूट्यूबच्या कमेंट सेक्शनला खूप क्वेश्चन येत होते की दादा यामध्ये जर नेम चुकीचा आहे, काही विद्यार्थ्यांनी केलेला आहे, फोटोमध्ये काही चुकीचं केलेलं आहे, सिग्नेचर चुकीचं केलेलं आहे. बिकॉज जे मॅरिड असतात तर मॅरिडनंतर त्यांचे सिग्नेचर तिकडे यायला पाहिजे, तर ऑलरेडी अगोदरचे सिग्नेचर तिकडे अपलोड झालेलं आहे. गेंडरमध्ये काही प्रॉब्लेम केलेला आहे, DOBमध्ये मिसमॅच वगैरे झालेला आहे. अशा अनेक प्रकारच्या इन्फॉर्मेशन या अनेक प्रकारचे डाऊट्स मला कमेंट सेक्शनला येत होते. तर मला असं वाटलं की यावर एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनवला पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. ओके, जर चॅनलला नवीन असतील विद्यार्थी त्याने नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा प्रकारचे नवीन व्हिडिओज तुम्हाला मी यामधून देत असतो. ठीक आहे, तर आता आपण बघूया की काही विद्यार्थ्यांना समजा नेम, फोटो, सिग्नेचर, गेंडर आणि DOB जर चुकलं असेल तर मग आपण काय करू शकतो याची पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संपूर्ण माहिती भेटून जाईल तुम्हाला स्टेप बाय स्टेप. त्यानंतर हॉल तिकीटवर तुम्ही जेव्हा एक्झामिनेशनमध्ये जाणार आहात त्यावेळी कोणकोणत्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. जसं की आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑनलाईन सिस्टम याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं. तो तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आता कशा पद्धतीने हॉल तिकीट पहिलं डाउनलोड करायचं आहे ते तुम्हाला एक नॉर्मल पद्धत सांगतो. ठीक आहे, आता यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला अशी विंडो तुम्हाला बघायला भेटते. ठीक आहे, ती भेटल्याच्यानंतर तुम्हाला इथे हॉल तिकीटचा ऑप्शन दिलेला असतो. काही विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम येत होते की हॉल तिकीटमध्ये जर क्लिक केल्याच्यानंतर UG नो इनरोलमेंट फाउंड असं ऑप्शन येत आहे. तर त्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो मी की त्या विद्यार्थ्यांनी मे बी चेक केलं पाहिजे की आपली जी प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये आपण नाव वगैरे प्रॉपर टाकलेलं आहे का, मोबाईल नंबर टाकलेला आहे का. ज्यावेळी CETचा ॲप्लिकेशन फॉर्म आपण फिलअप केला त्याच्यानंतर सर्व गोष्टी आपण फिलअप केलेल्या आहेत का, या सर्व गोष्टी व्हेरीफाय केलं पाहिजे. ते सर्व झाल्याच्यानंतर त्याचा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण फिलअप केल्याच्यानंतर म्हणजे तुमचे मार्क्स वगैरे सर्व गोष्टी टाकल्याच्यानंतर तो फॉर्म तुम्ही डाउनलोड केला होता का, हे सर्व गोष्टी जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने केला असेल त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केली होती की कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचं आहे. ते जर केलं असेल तर मग तुम्हाला हॉल तिकीट ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला UG म्हणजे जे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ज्याला आपण ग्रॅज्युएशनचं बोलतो ते तुम्हाला फॉर्म किंवा तुमचा जो हॉल तिकीट आहे तो तुम्हाला इथे दिसून येतो. हा एक प्रश्न झाला ज्या विद्यार्थ्यांना UG टेक्निकल वगैरे असं काही प्रॉब्लेम येत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो की दादा माझे स्कोर जे आहे, जसं की माझं स्कोर आहे ते चुकीचं टाईप झालेलं आहे, तर मग तुम्हाला इथे प्रोफाईलमध्ये यायचं आहे. प्रोफाईलमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला खालती स्क्रोल डाऊन करायचं आहे. ते केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहात की तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे दिसत आहे. ते एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला टाकायचं आहे. ते टाकल्याच्यानंतर सेव्ह चेंजेसला क्लिक करून ते करायचं आहे. म्हणजे तुमचे जे क्वालिफिकेशनचे मार्क्स इनकरेक्ट झाले असतील ते तुम्ही चेंजेस करू शकता. नेममध्ये काही प्रॉब्लेम असेल ते कशा पद्धतीने करायचे ते तुम्हाला सांगत आहे मी. ठीक आहे, मोबाईल नंबरमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर मोबाईल नंबरवरती तुम्हाला दिसेल तिथे चेंज करू शकता, सेव्ह चेंजेस करू शकता. ठीक आहे, हा प्रॉब्लेम झाला तुमचा क्वालिफिकेशन रिलेटेड, तो तुम्ही इथून सॉल्व करू शकता. ठीक आहे, नंतरला विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की हॉल तिकीटवर नाव चेंजेस आहे, DOB चेंजेस आहे, त्यानंतर सिग्नेचर आणि फोटोमध्ये पण काही प्रॉब्लेम्स आहेत, ते कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे ते आता आपण यामध्ये चेक करूया. ठीक आहे, जसं की काही विद्यार्थ्यांना CETच्या हॉल तिकीट हे आले असतील आणि त्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केले पण असतील. ठीक आहे, आता पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगतो की ज्या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट अवेलेबल आहे, ज्यांना अवेलेबल भेटलेलं आहे
त्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीटबरोबर तुम्हाला कोणत्या गोष्टी न्यायच्या आहेत, तर तुम्हाला पॅन कार्ड म्हणजे आयडेंटिटी प्रूफ, हे तुम्हाला पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आय डी, बँक पासबुक. जो बँक पासबुक कसा असेल, फोटोग्राफ असेल त्याच्यामध्ये, तर असे तुम्हाला त्यामध्ये ओरिजिनल फोटो आणि आयडेंटिटी कार्ड हे तुम्हाला न्यायचे आहेत ॲट द टाईम ऑफ तुम्ही एक्झामिनेशनला जाल तेव्हा. ठीक आहे, हे झालं तुम्हाला कोणते डॉक्युमेंट न्यायचं आहे, आयडेंटिटी प्रूफ आणि तुमचं हॉल तिकीट हे तुम्हाला न्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटवर इथे फोटो हा इथे तुम्हाला चिपकवायचा आहे इथे. त्यानंतर तुमची इथे सिग्नेचर स्वतःची करायची आहे आणि ही सिग्नेचर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर हॉलमध्ये जो इन्व्हिजिलेटर असतो, सुपरवायझर असतो, तो तुम्हाला तिकडे सिग्नेचर तिकडे करतात. ठीक आहे, हे झालं. आता तुम्हाला कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत त्या बाबतीत झालेलं आहे. तुम्हाला पॅन कार्ड न्यायचं आहे आणि तुम्हाला हॉल तिकीट न्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की माझं नेममध्ये चुकीचं आहे, त्यानंतर माझा फोटो चुकीचा चाललेला आहे, DOB चुकीचं झालं आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते तुम्हाला आता सांगतो मी. ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते बघा तुम्हाला दिलेलं आहे की क्लिक हिअर टू डाउनलोड अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम, फोटो, सिग्नेचर, DOB आणि जेंडर. हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. हा फॉर्म डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला असा फॉर्म हा इथे डाउनलोड होणार आहे. याचं तुम्हाला काय करायचं आहे, याची तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे. ओके, रिक्वेस्ट फॉर अपिअरिंग महाराष्ट्र LLB CET 2024 अनकंडिशनल अंडरटेकिंग, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे काही चुका झालेल्या आहेत ते तुम्हाला यामध्ये फिलअप करा. फोटोमध्ये जर प्रॉब्लेम आहे, फोटो इथे तुम्हाला करायचं आहे, लावायचं आहे तिकडे. त्यानंतर डिटेल मेन्शन इन हॉल तिकीट ॲज अंडर, म्हणजे समजा काही विद्यार्थ्याचा हॉल तिकीटवर नाव वेगळा असू शकतो आणि तुम्हाला जो तुम्हाला नाव पाहिजे तो तुम्हाला इथे नेम ऑफ द कॅन्डिडेट, इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर कोणता आहे, जो तुम्हाला हॉल तिकीट आला असेल त्याच्यावरती ॲप्लिकेशन नंबर असेल किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यावरती तो नंबर असेल, आणि हॉल तिकीटचा रोल नंबर टाकायचा आहे. नेम ऑफ द CET, कोणती एक्झामिनेशन देत आहात आणि एक्झाम सेंटर कोणतं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला सर्व अपडेट याच्यामध्ये करायचा आहे आणि हा जो डॉक्युमेंट असेल, हा जो फॉर्म असेल तो तुम्हाला न्यायचा आहे एक्झाम सेंटरला. ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे बघा, आय क्लिअरली अंडरस्टूड बाय मी दॅट नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर करेक्ट ऑन इनकरेक्ट प्रिंटेड ऑन द हॉल तिकीट अँड ॲप्लिकेशन फॉर्म इज फिल wrongly by me. I understand CET cell is permitting me to appear for the above examination by verifying my self-certified copy which is enclosed to the undertaking. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म न्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जे इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल बाय द कॅन्डिडेट, जे इनकरेक्ट आहे ते करायचं आहे आणि करेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला कॅन्डिडेटचं नाव वगैरे काय पाहिजे ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, हा फॉर्म तुम्हाला तिकडे जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाणार त्यावेळी तुम्हाला तिकडे न्यायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला त्या जी डेट असणार आहे ती डेट एक्झामिनेशनची टाकायची आहे. कोणत्या प्लेस तिकडे जाणार आहे तिकडं प्लेसचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर सिग्नेचर ऑफ द पॅरेंट किंवा गार्डियन यांची सिग्नेचर घ्यायची आहे. इथे तुमची स्वतःची सिग्नेचर टाकायची आहे याच्यामध्ये. त्यानंतर इन्चार्ज जो असेल तिकडचा, त्या सेंटरवरती जेव्हा तुम्ही जाणार त्यावरती तिकडे त्यांची सिग्नेचर घ्यायची आहे आणि सिग्नेचर ऑफ द ऑथराइज ऑफिसर ऑफ द एजन्सी कंडक्टिंग CET, जे CET तिकडे कंडक्ट करत असते त्यांचा ऑफिसर असतो त्या एजन्सीचा, तिथे त्यांची फुल नेम किंवा सिग्नेचर घ्यायची आहे आणि काउंटर साईन बाय दी जो व्हेन्यू ऑफिसर असेल त्याची आणि त्याचं नेम तुम्हाला यामध्ये तिकडे न्यायचं आहे. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं नेममध्ये प्रॉब्लेम होतं, DOBमध्ये प्रॉब्लेम होतं, सिग्नेचरमध्ये प्रॉब्लेम होतं किंवा अजून काही जे काही प्रॉब्लेम होते जसं की नेम असेल, फोटो असेल, सिग्नेचर, DOB, जेंडर, तर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला चेंजेस करून तुम्हाला भेटू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे, म्हणजे एक्झामिनेशनला तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कोणताही तिकडे प्रॉब्लेम येणार नाही. कारण की जर तुम्हाला
एक्झाममध्ये गेलं, फक्त हॉल तिकीट घेऊन गेलात आणि हा फॉर्म जर घेऊन नाही गेलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. पण हा कोणाला प्रॉब्लेम होऊ शकतं? ज्या विद्यार्थ्यांचं काही ना काही चेंजेस किंवा काही ना काही CET ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चुकीचं भरलेलं असेल, अशा विद्यार्थ्यांनी न्यायचा आहे हा फॉर्म फिलअप करून. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर फिलअप केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना काहीही करायची गरज नाही आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी मिस्टेक केलेल्या आहेत, नेममध्ये मिस्टेक असू शकते, फोटोमध्ये मिस्टेक असू शकते, सिग्नेचरमध्ये मिस्टेक असू शकते किंवा तुमच्या डेट ऑफ बर्थ, जेंडर मेल करायच्या ऐवजी फिमेल केलेला आहे, अशाच्या किंवा नाव चुकीचं टाकलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म तुम्हाला फिलअप करून न्यायचा आहे. आता हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल? तर हा फॉर्म तुम्हाला, हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही PDF ही अवेलेबल करून देईन. किंवा ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला जर हॉल तिकीट अवेलेबल झाला असेल तर त्या हॉल तिकीटमध्ये जर तुम्ही चेक केलं तर त्या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला भेटून जाईल. हॉल तिकीट तुम्ही ओपन कराल त्यावेळी तुम्हाला ही लिंक भेटून जाईल, त्यामधून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा हा जो फॉर्म आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टाकून देईन. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की दादा खूप नेममध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, DOBमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, फोटो सिग्नेचर यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, त्यासाठी काय ऑप्शन असेल, काय आपण करू शकतो, त्यासाठी हा व्हिडिओ आपण यासाठी बनवलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये ज्या विद्यार्थिनी असतील त्यांचं ऑलरेडी लग्न झालं असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? फिमेल कॅन्डिडेट हू हॅव चेंज फर्स्ट लास्ट मिडल नेम पोस्ट मॅरेज, म्हणजे मॅरेज झाल्याच्या नंतर मस्ट स्पेशल note of this if there any mismatch between the name indicated of hall ticket and photo identity proof you will not be allowed to appear in the for the exam. म्हणजे तुम्हाला तुमच्या इकडं गॅझेट सर्टिफिकेट पाहिजे नाव चेंज झाल्याचं मॅरिड झाल्याच्या नंतर, आणि मॅरेज सर्टिफिकेट किंवा अफिडेविट हे तुम्हाला तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. जे मॅरिड वुमन आहेत त्यांचं नाव चेंज झालेलं पाहिजे किंवा गॅझेट चालू शकतं, ॲफिडेविट चालेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला चालेल. आता हे जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते एकदा तुम्ही बघून घ्या. जे मी सांगितलेलं तेवढंच आहे. तुम्हाला हॉल तिकीटबरोबर तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ वगैरे न्यायचं आहे. ठीक आहे. आणि जे काही तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनला कमेंट करून विचारू शकता. थँक्यू सो मच.